बालपणापासून जे सोबत आहेत असे मच्छिंद्रजी तोंडलेकर साहेब आणि ज्यांनी माझ्या वडिलांना वेळोवेळ पाठिंबा आणि एनकरेज करण्यासाठी ते आमचे प्रकाशजी तोंडलेकर, प्रकाशजी कांबळे, सुहासजी मार्कंडे, माझा मित्र अक्षयजी चोगले, ज्यांनी मला शाळेच्या जीवनात मला ज्यांनी घडवलं ते माझे मुख्याध्यापक मुरकर सर, आमची सगळी तिकडे पाटील कंपनी माझी भावकी, अफजलजी मेमन माझा मित्र चांगला, आणि नंदूशेठवर प्रेम करणारे त्यांच्या लाडक्या बहिणी, माझा पाठीराख्या माझा भाऊ राज पाटील, आणि उपस्थित सर्व नंदूशेठवर प्रेम करणारे त्याचे हितचिंतक आणि जीवाभावाचे सहकारी. आज आपण ह्या ठिकाणी सर्वजण होऊ घातलेल्या पंचायत समिती बोर्ली विभाग गणासाठी नंदूशेठ पाटील यांच्या त्यांच्या उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्या सन्मानार्थ आपण सर्वजण इथं जमलात, त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण इथे जमलात, हा दिवस यश पाटील कधी आयुष्यात विसरणार नाही या संख्येने जमलात. हा तुम्हाला मी शब्द देतो. आणि सर्वात महत्त्वाचा एकच गोष्ट सांगतो, ही निवडणूक नंदू पाटीलसाठी नाही आहे, नंदू पाटीलच्या स्वार्थाची नाही आहे, ही नंदू पाटीलच्या अस्तित्वाची नाही आहे. ही निवडणूक ह्या मतदारसंघाच्या स्वाभिमानी जनतेची आहे. आणि जनतेने निवडणूक हातामध्ये घेतल्यानंतर काय होतो ह्या निश्चितपणाने भविष्यात तुम्हाला दिसेल. हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आता मी जे काय 6 वाजल्यापासून जो संख्याबळ आणि ते जमण्याची जी उपस्थिती आहे ती लक्षात येता आपल्याला पुढे कोणता अडथळा मध्ये येणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. काही जण फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, असू दे, विरोधक पण पाहिजे. सगळेच आपले कसे काय असतात, विरोधक तर पाहिजेच. त्यांना एकच सांगतो, नंदू पाटीलनी कधी जातीयवादी किंवा जातीपातीचं राजकारण केलं नाही. आमच्या वडिलांनी जे आम्हाला संस्कार दिलेत त्यात ते आम्हाला एवढंच सांगतात, माणुसकी हाच आपली जात आहे आणि माणुसकीच हा आपला धर्म आहे. जातीपाती जातपात आम्ही बघत नाही आणि कधी आम्ही कोणाला त्याची जात काय त्याचा धर्म काय हे कधी आमच्या घरी आल्यावरती आम्ही कोणाला विचारत नाही. आणि काही जण म्हणतात की नंदू पाटीलनी काय केलंय, तर त्यांना मी एवढंच सांगतो की नंदू पाटीलनी 2000 साली ग्रामदेवतेच्या नावाने जी पतपेढी खोलली आहे त्या पतपेढीमध्ये छोट्यातल्या छोटा गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी व्यवसायासाठी उद्योगासाठी त्यांनी मदत केली आहे. त्यानंतर 2 वर्षापूर्वी त्यांनी जे मोफत नेत्र तपासणी आणि त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन जे त्यांनी हातात जो विडा घेतला आहे त्या ह्याच्यातून त्यांनी जवळपास 605 ऑपरेशन हे त्यांनी त्यांच्या ह्या नेतृत्वात त्यांनी केले आहे. याचा मुलगा म्हणून मला अभिमान आहे.
हे जाहीर सांगतो. आणि भविष्यात आपण जनतेसाठी काय करू शकतो हे थोडक्यात मीच तुम्हाला आता सांगतो की आमचं विजन काय आहे. तर आमचं विजन असं आहे की या मतदारसंघामध्ये जवळपास 9-10 गावं आहेत. त्या 9-10 गावामध्ये डम्पिंग ग्राउंड करणे हा पहिला आमचा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ह्या गावामध्ये वाड्या वस्तीवरती सर्व एकही घर सुटला नाही पाहिजे. तिथं सर्वांच्या घरी वीज पोचली पाहिजे. ते पोल्स, विजेचे पोल्स. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की एकही वाडी वस्ती आपण अशी शिल्लक ठेवणार नाही, तिथे कॉन्क्रिटीकरणचा रोड पोचणार नाही, असा हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो. आणि काही जण म्हणतात की नंदूशेठ देतात आणि त्याचा गाव गजर बरेच करतात. त्यांना मी एवढाच सांगतो की नंदूशेठ पाटील यांनी ह्या हाताने दिलाय, ह्या हाताला कळत नाही, असे बरेच मदत केले आहेत. कालचे लोक 2-4 वया काय वाटल्या, 2-4 मेडिकल किट काय वाटल्या, तर स्वतःला मोठे तुर्रामखान समजतात. त्यांना एवढाच सांगतो की तुम्ही ह्या इलेक्शनसाठी माझे वडील इच्छुक झाले म्हणून तुम्ही त्यांचा आज विरोध करताय आणि खोटं खोटं सांगताय लोकांना. तुला एवढीच खुमखुमी आली असेल तर तू उभा राहा. तुझी खुमखुमी ह्या निवडणुकीत नाही तुझी मोडली तर मी पण त्यांचा मुलगा नाही, हा निश्चितपणाने तुम्हाला त्या आज इशारा देतो. आम्हाला आजपर्यंत आम्ही जो अक्कल आल्यापासून आम्हाला आमच्या वडिलांनी संयम शिकवलाय की संयमात राहा. जो कोण तुम्हाला उस्फवतोय किंवा काही करतोय त्याला उत्तर देऊ नका. हे आजपर्यंत आमच्या घरातून सांगितलं गेलं आहे. आणि आम्ही दोघंही आमच्या वडिलांचे आदरपूर्वक मुलं आहोत. त्यांचा मान सन्मान हा आम्ही करतो. म्हणून आम्ही कोणाला उत्तर देत नाही. कोणी आम्हाला शिवी दिली तर आम्ही नमस्कार करतो. वडिलांना सांगतो की असा विषय आहे. ते बोलतात मी माझ्या पद्धतीने करतो. तुम्ही काय गुंड नाहीत. तुम्ही आज एका प्रतिष्ठित व्यक्तीचे मुलं आहात. लोक माझ्याकडे बोट म्हणजे मी कुठल्या तरी पदावर आहे त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून तुम्ही कोणती गैरवर्तणूक करू नका. हा एक आमच्या वडिलांचा त्या ठिकाणी हे प्रत्येक वेळेला त्यांचा प्रयत्न असतो. दुसरा एक मेन मुद्दा आहे की माझे वडील तुमच्या अडचणीच्या काळात त्यांनी कधी घड्याळ बघितलं नाही. रात्री 3 वाजता पण फोन आला तरी पोलीस स्टेशनला हजर होतात, हॉस्पिटलला हजर होतात. MGMला हलवायचं असेल फोन करतात. तर आता जे आमच्या पडलांनी जे काय 25-30 वर्षामध्ये जे कार्य केलं आहे ते आता मताच्या रूपाने त्या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना त्यांची पोचपातळी ह्या निवडणुकीच्या रूपाने जर तिकीट मिळाला तर आपण सर्वांनी मी तर विनंती करतोय की आपण मताच्या रूपाने त्या ठिकाणी त्यांना निवडून चांगल्या मताधिकाने निवडून आणा. ही तुम्हाला त्या ठिकाणी मी विनंती करतोय. आणि दुसरी एक माझ्या वडिलांची खास गोष्ट अशी आहे की अडचणीच्या काळात देवाच्या अगोदर माझ्या वडिलांचा नंबर तुमच्या फोनमध्ये डायल होत असेल याच्यासारखा भाग्यवान वडील कोणाच्या मुलाच्या आयुष्यात येऊ शकत नाही असा माझा खूप भरून आलाय ह्या गोष्टीमुळे. आणि तुमच्या कोणती अडचण असू दे, तुमच्या अडचणीच्या काळात तुमचे भाऊबंद तुमचे जीवलग तुमच्यासोबत असतीलच. पण जेव्हा तुम्हाला केव्हा वाटेल की आता आपल्याला तातडीची ताकदीची आणि अत्यावश्यक गरज असेल तेव्हा तुम्ही कोणाला कधीही आम्हाला फोन करा. तुमच्या पाठीशी भक्कम ताकद उभ्या करण्याचा काम हा यश पाटील आणि त्यांचं सहकुटुंब मागे उभी ताकद करणार.
हा विश्वासच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. मोहम्मद भाई, आपण बोललात शाळेला बस केव्हा देणार, आज तारीख जाहीर करतो. येत्या एप्रिल एंडिंग नाही तर मेच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्या शाळेला बस देणार. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने शब्द देतो. त्याच्या आधी त्यांनी बघितलेलं स्वप्न, मला इथे ॲम्ब्युलन्स चालू करायचे कार्डिओग्रामची. आपल्या तालुक्यात एकही ॲम्ब्युलन्स कार्डिओग्रामची नाही आहे. आपले जे पेशंट आहेत हे दुर्दैवाने त्या ही सेवा उपलब्ध नसल्यामुळे काहींचे प्राण गमावलेत या परिसरामधले. तर निश्चितपणाने त्या ठिकाणी आपण कार्डिओग्राम ह्या एप्रिल महिन्यात आणू, हा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आणि त्यांनी मला माझ्या व्यवसायामध्ये जो पाठबळ दिलाय, वारसाने संधी मिळते मोहम्मद भाई, पण कर्तृत्व हा सिद्ध करावा लागतो. तुम्ही आम्हाला जे हिणवतात की बडी बाप की हस्ती, बडी बाप की बिगडी हुई औलाद, आम्ही काय बिगडी हुई औलाद आहात? आम्ही काय केलं आहे? आम्ही काय केलं असं गैरवर्तन काय केलं ज्याने आम्ही बिगडी हुई औलाद झालो? ठीक आहे, विरोध हा विचारांचा झाला पाहिजे. व्यक्तीचा विरोध करायला आमचा बाप तुम्हाला काही झेपणार नाही आणि तुमची तेवढी उंची पण नाही. तुम्ही अजून टिलू आहात, टिलू. एवढंच तुम्हाला सांगतो. कोणी किती आता ताकद लावली, किती उड्या मारल्या, तरी ज्याच्या हितं लिहिलं आहे उमेदवारी त्यालाच ती मिळणार आणि तोच निवडून येणार. म्हणून जास्त आपटापट करू नका. 15-20 दिवसाचं इलेक्शन आहे. व्यक्तिगत ही इलेक्शन झाली नाही पाहिजे असं माझं मत आहे. आणि माझे आजोबा, त्यांचं नाव गोविंद पाटील, ते उभ्या आयुष्यात कोणाला घाबरले नाही. आणि हा त्यांचा नातू कोणाच्याच बापाला घाबरत नाही. हा मी स्पष्ट इशारा देतोय. दादागिरीची भाषा करायची नाही. आम्ही संयमी जरी असलो तरी गांडू नयेत. म्हणून ठीक आहे, आम्हाला प्रत्येक वेळेला आमचे वडील दाबतात तिथपर्यंत तर आता ठीक आहे, पण आमचा पण कधीतरी संयम तुटू शकतो, हा इशारा देतो. आणि आपण सर्वजण इथे नंदूशेठना आशीर्वाद देण्यासाठी इथं सगळेजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून सर्वांचे धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि माझे लांबलेले भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमची कोण जिरवायला निघालाय त्याला आयुष्यभर मिरवून दाखवण्याची ताकद, धमक ही माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये दिलेली आहे. आणि मी आज तगायत तुम्हाला सांगतो, हा यश पाटील कधीच कोणाला शरण जाणार नाही, मरण पत्करेन पण कोणाची शरण पत्करणार नाही. प्रेमाने मागितलात दान करून टाकू, हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलात जागा दाखवून टाकू, हा इशारा देतो. आणि जाता जाता एकच सांगतो, आमचे पप्पांचे मित्र दिनेशजी चोगले हे पण ह्या रेसिंगमध्ये आहेत. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रामाणिक काम हा यश पाटील करेल, हा विश्वास आजच्या निमित्ताने आज देतो. माझे लांबलेले भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद यश पाटील. तसेच मी या ठिकाणी विनंती करतो